तुमचं देवघर हे देवघर नसून ते एक शक्तिपीठ आहे. शक्तिपीठ जिथे आपण आपल्या कुलदेवीचं कुलदेवांचं मंत्रोच्चार, त्यांची सेवा, त्यांची उपासना करतो. त्याच देवघराचं शक्तिपीठ कसं करावं, त्याची शक्ती कशी वाढवावी, यासाठी ऑलरेडी मी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. थोडक्यात इथेही सांगते, पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. बघा काय असतं ना, आपण ज्या ठिकाणी आपलं देवघर ठेवतो, आपण आपलं घर खूप मोठं घेतो, पण देवघराला जागा सगळ्यात आधी छोटीशी देतो, ईशान्य कोपऱ्यात, भिंतीवर. असं करायचं नाही. सगळ्यात जास्ती मान्यता देवघराच्या जागेला बघायची. खूप इकडचे तिकडचे देवाचे फोटो मूर्ती जमा करायचे नाही. देवघराचं पावित्र्य राखायचं, स्वच्छ सुंदर देवघर ठेवायचं, ते सुगंधित असावं, इतर कोणीही त्या देवघराजवळ सहज जाऊ शकू नये तसे तुम्ही पावित्र्य त्याची राखायची. आणि त्यानुसार अशा काही गोष्टी केल्याने तुम्हाला तुमच्या देवघरात सुद्धा शक्तिपीठ तयार करता येईल आणिच त्याची शक्ती वाढवता येईल. पूर्णपणे माहिती लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही युट्यूब चॅनलवर बघू शकता.